महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधन विषयक दृष्टिकोन यावर आपण काही सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 231. पारंपरिक वैज्ञानिक संशोधनामध्ये संबंधित साहित्याचे पुनर्विलोकन करताना कोणते उगमस्थान तुम्ही सर्वसामान्यतः अधिक विश्वसनीय समजता? तर पर्याय क्रमांक अ. समव्यावसायिकांनी पुनर्विलोकित केलेल्या वैज्ञानिक नियतकालिकांतील लेख. पर्याय क्रमांक ब. इंटरनेटवरील लेख. पर्याय क्रमांक क. श्रमिक. पर्याय क्रमांक क. क्रमिक पुस्तके. पर्याय क्रमांक ड. परिच्छेद वाचलेले निबंध. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. समव्यावसायिकांनी पुनर्विलोकित केलेल्या वैज्ञानिक नियतकालिकांतील लेख. प्रश्न क्रमांक 232. खालील विधानांच्या समूहातून अशा पर्यायाची निवड करा जे संशोधनाच्या नैतिकतेवर नकारात्मक प्रभाव पाडतात. पर्याय क्रमांक अ. संशोधन करतात. दुसऱ्या संशोधकांनी प्रस्तुत केलेल्या निष्कर्षावर टीका करतात. पर्याय क्रमांक 2. संशोधन संबंधित अध्ययन हे संदर्भाचा उतारा पुरावा अवतरण न करता केले जाते. पर्याय क्रमांक 3. संशोधन निष्कर्ष हे नीती धोरण निर्मितीचे आधार असतात. पर्याय क्रमांक 4. प्रकाशित पुराव्याच्या आधारे व्यवहारकर्त्यांच्या आचरणाचे परीक्षण केले जाते. पर्याय क्रमांक 5. इतर संशोधकांनी मांडलेल्या सत्तेची पडताळणी करण्यासाठी पुराव्यांचे पुनरावलोकन म्हणजे संशोधन अध्ययन होय. पर्याय क्रमांक 6. धोरण निर्मिती व अंमलबजावणी ही संशोधनाच्या प्रारंभिक अध्ययनाच्या आधारे प्रतिपादित केली जाते. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. संशोधन संबंधित अध्ययन हे संदर्भाचा उतारा पुरावा अवतरण न करता केले जाते. प्रकाशित पुराव्याच्या आधारे व्यवहारकर्त्यांच्या आचरणाचे परीक्षण केले जाते. धोरण निर्मिती व अंमलबजावणी ही संशोधकाच्या प्रारंभिक अध्ययनाद्वारे प्रतिपादन केली जाते. प्रश्न क्रमांक 233. खालील दोन संच दिले आहेत. संच ए मध्ये संशोधनाचे प्रकार तर संच बी मध्ये त्याची वैशिष्ट्ये दर्शवली आहेत. त्यांच्या जोड्या जुळवा व योग्य संकेत निवडून उत्तर द्या. संच 1. संशोधन प्रकार. मूलभूत संशोधन म्हणजे प्रभावी सिद्धांताच्या माध्यमाने प्रभावोत्पादक व्याख्येचा विकास करणे होय. व्यावहारिक संशोधन. व्यावहारिक संशोधन म्हणजे विभिन्न स्थितीमध्ये उपयोग करण्यास सिद्धांताच्या योग्यतेचा शोध घेणे म्हणजे व्यावहारिक संशोधन. थर्ड आहे कृती संशोधन. कृती संशोधन म्हणजे हस्तक्षेपाचा उपयोग करून प्रचलित स्थितीत सुधारणा करणे म्हणजे कृती संशोधन. आणि 4 आहे मूल्यमापक संशोधन. मूल्यमापक संशोधन म्हणजे हस्तक्षेपाच्या अनुभूत प्रभावाचा शोध घेणे. हस्तक्षेपाच्या अनुभूत प्रभावाचा शोध घेणे म्हणजे मूल्यमापक संशोधन. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. प्रश्न क्रमांक 234. खालील दोन विधाने दिली आहेत ज्यामध्ये विधान 1 अभिकथने आणि दुसरे विधान तर्क आर आहे. अभिकथने. ऐतिहासिक संशोधनात प्रदत्त महत्त्वाचे असण्यापूर्वी अधिकृत असले पाहिजे तरीही अधिकृततेचा पुरावा त्याचे महत्त्व स्थापित करत नाही. ते परिशुद्ध असले पाहिजे. हे आहे अभिकथन. आता सेकंड तर्क आर. त्यामुळे बहिर्कथन टीकांना प्रदत्ताची निम्नस्तरीय चिकित्सा असे म्हटले जाते. वरील विधानांच्या आधारे खालीलपैकी सर्वाधिक उपयुक्त उत्तर निवडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 235. भिन्न घटकात आढळणाऱ्या साम्यांच्या आधारे एखादे सामान्य विधान करणे म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय क्रमांक अ. आगमन पद्धती. पर्याय क्रमांक ब. निगमन पद्धती. पर्याय क्रमांक क. सापेक्ष पद्धती. पर्याय क्रमांक ड. निरपेक्ष पद्धती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आगमन पद्धती. प्रश्न क्रमांक 236. मानवी वर्तन, समाज जीवन, मानवावर प्रभाव टाकणारे घटक व त्याचा परिणाम
यांचा अभ्यास करणे हा टिंबटिंबचा हेतू आहे. पर्याय क्रमांक अ शास्त्रीय संशोधन, पर्याय क्रमांक ब सामाजिक संशोधन, पर्याय क्रमांक क अ व ब, पर्याय क्रमांक ड यांपैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सामाजिक संशोधन. मानवी वर्तन, समाज जीवन, मानवावर प्रभाव टाकणारे घटक व त्यांचा अभ्यास यांचा विकास करणे हा सामाजिक संशोधनचा हेतू आहे.